पासून माझे कंटिन्यूचे कार्यक्रम दिवस रात्रीचे सामने आहेत. ढोलके आहे, चोणके आहे, ताडवाला आहे, शेकन शाहीर आहे. पण आमच्या शायराला कोणी विचारत नाही जी. हा म्हणते शाहीर साहेब तारीख खाली आहे का? मी म्हणतो हो. हा किती पैसे घ्या? साहेब घेईन ना अंबाडीचे 22,000. नाही जी तेवढे? हा 15-16,000 रुपये देईन. मग कसेही 19 पर्यंत धकते. आणि मग का म्हणते हा भाऊ डॅन्सर कोण आहे? डॅन्सर थांब ना यार भाऊ प्लीज दादा यांना सांग. हो मान्य नको देऊ, यांच्याकडून 100 रुपये भेटले धन्यवाद. डान्सर कोण आहे? आमच्या शायरीला किंमत नाही. हा तो आहे रामटेकवाला नेहरू आहे आणि तो गडचिरोलीवाला तो शेववाला जगदी हट ते नाही पाहिजे. हा मग कोणते डान्सर? बंटी और बबली. अरे बाप्पा रे बंटी और बबली ते तर माझे डान्सर नाही. आनंद त्याईले म्हणजे पहा डान्सर लोकाला खूप किंमत आहे. आमच्या शायरीपेक्षा मोल खुरी जर असेल तर डान्सर. आता भाऊ सगळे कलाकार आहेत परंतु डान्सर नाही. रात्र 4 दिवस झाले सारखी झोप लागत नाही. कारण आता 4 दिवस राहिलेले आहेत दुय्यमीला सुरुवात व्हायला. काय करू काय नाही. माझा भाऊ आहे लहान, आयलमचा असाच अनपढ आहे पण हुशार आहे. त्याला डान्सराचे पत्ते मागं त्याने घेऊन ठेवले होते, आपल्या मोबाईल नंबर मध्ये सेव्ह करून ठेवले होते ना. त्याला पत्ता वगैरे माहित असेल म्हणून त्याला आवाज मारतो. कोठी गेलं असेल अरुण म्हटलं माझ्या बांधवा अरुण अरुण गारुण अरुण अरुण निरंजनजी बोरकर यांच्याकडून आमच्या पार्टीला 500 रुपये सप्रोमेट सदस्य प्रणाम धन्यवाद. हा नवीन नोट निघाला प्राप्तीचा. अरे का म्हणता का मोठ्या का का म्हणता? का म्हणलास काय अरुण अरुण म्हणते? अनक कोटी जाऊन परून अनक कोणाने आणून धरून अनक कोटी जाऊन दोघंही मरून. काय तुले काही अक्कल आहे का नाही? काय अरुण म्हणतात? काय अरुण झाली अरुण, दुपार झाली अरुण, संध्याकाळ झाली अरुण. मी का पॅरासिटामॉल गोळी सकाळ दुपार संध्याकाळ खाते. तू का मला पागल बनवतो का? तू बापा मोठ्या भावासोबत असं बोलावं लागते? मी काय म्हणलं तुला शिवा दिला? शिवा नाही दिला पण तू बोलताना तर त्या बोलण्याचा मला कधी कधी असा राग येते. असा वेगळ्याच पद्धतीने बोलतो तू. कसा बोलतो? कुठे गेलतस दादा? कोण मी? हो कोण मी का? इकडे तिकडे का पाहिजे तू? का करू? कोटी नेऊन टाकलास मला का माहित? सप्पल आमच्या भातावर येत यायला जोड्यानं उधळतो मी एखादी दिवस. आला गंगाराम पैसे द्याने यायला थुका लावून उदाले. काय बापरे याले देऊ का रे? तुला मालूम आहे? मालूम आहे. सारखी 4 दिवस झाले झोप नाही लागत मला. काऊन नाही झोप लागत? काऊन नाही झोप लागत? झोपीच्या गोळ्या खा. इकडून तर मागून खा. बापा तू भाऊ आहेस का? काव आहे बरोबर सारा आहेस तू. असं भावाला बोला लागते मागून खा म्हणजे मी तुला सारा अजूनही नाही अजूनही नाही. तू माझ्या भावासारखा आहे, माझा भाऊ सक्का भाऊ आणि तू मला मागून गोळ्या खा म्हणतं. दचकू उठून राहिलं 4 दिवस झाले. तू दचकू का तुला सपनी विद्या पडली का? सपनी विद्या नाही काय पोटची बाटली. तुला मालूम आहे माझा पेशा आहे शाहिरीचा. सगळे कलाकार आहेत बंधू परंतु डान्सर नाही मिळाले रे. इकडे तिकडे माझं डोकं घुमत असते परंतु अजूनपर्यंत माझा मेंदूला चालला नाही मिळत आहे. आणि म्हणून म्हटलं माझा लहान भाऊ आहे मोठा हुशार आहे, अशिक्षित आहे पण हुशार आहे आणि याला माहित असेल आणि म्हणून तुला तुझी आठवण केली. गेलतास कोटी मधू? कोण मी ना झक मारावाला गेलो होतो. मला झक मारायला सांगतो. कसा आहे मा धंदा आहे मच्छ्या बघायचा. 4 घेऊन जातो नदीवर बरोबर 4 फेकली म्हणजे तो होते झक मारणं. पाहिलं केवढा विद्वान आहे हा. मग 4 फेकली म्हणजे तो होते का ना झक मारणं. मग असं गु खाऊन पोट भरतो मी. तू हो आणि हे लोक गु खाऊन म्हणलं गुड खाऊन म्हणला. मग का तर चांगला आहे मला ती असं वादुशा नाही लागत. नाही तो मच्छ्या पकडायला गेलता. मच्छ्या पकडायला गेलो तर मी काय म्हटलं बाबा डान्सर नाही मिळून राहिले आणि त्या लक्षात आहेत. डान्सर म्हणजे नाचे
हो 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 नाचे सगळं का करतेस तू? नाचे नाही म्हणा, नर्तक म्हणावं त्याला. नर्तक म्हटलं जाते. नर्तक. का? नर्तक. नटक? हा 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 नर्तक. नर्तक. नकटे आहात. तसं नाही ना बे. अबे नर्तक. नर्तक म्हणजे डान्सर. नर्तक म्हणजे डान्सर. हा आणि त्याला गावरानी भाषेत म्हणतात नाच्या. नाच्या. पण त्याला नाच्या नाही म्हणायचं. हा पुस्तकी भाषेचा वापर करायचा. नर्तक म्हणायचं. नर्तक हा म्हणायचं. तर डान्सर नाही आहेत. हा आणि मनुष्याने मला झोप नाही लागत. डान्सर नाही तर मी काय करू? का मी नाचू? पण तू नाही रे. नाही हा नाचा केला फेरणी खाचर बऱ्याची मोठी मार. हा? फुदक फुदक पुढे खाचर बरे एकटाच म्हणजे आहे नाच. आहे डान्सर आहे. मत आहे. इमानदारी सांगतो. आहे. इमानदारीनं. हो इमानदारीनं. ते 10 रुपये सांगतो. नाही नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे. मन नको पावरून. नाचे आहे. नाचे आहे. आहे आहे. कुठे आहे? सुपर आहे. सुपर आहे. हो तसाच पाहिजे. हा नाच्या म्हटलं तर पहा देखाले गोर गमत पोचणं. नाचायलाही चांगला पाहिजे आणि तो बोलायलाही ऍक्टिव्ह पाहिजे. सामोरून चांगला पाहिजे आणि मागवणे चांगला पाहिजे. अहा. नाचे सामोरून मागून म्हणलं समजलं. बापा हा? सामोरून म्हणजे पूर्ण असा सुपर पाहिजे हा. आणि मागवून आरे फुटते सवाल पाहिजे. मारुतिया जांभाडीत काहून? का हा काऊन म्हणतो? काहून ना? हे काही परिभाषा आहे बोलण्याची? मला तसं बोलता तर मी गावागुवात राहणारा माणूस. बरं काही हरकत नाही. कोठी आहे? कोठी आहे नाच्या? आहे. आहे? नाचे आहे. लवकर सांग. लवकर सांग रे माया बाप. सांगू सांगू हा. आपली बाई. जोडा फाटतले मारी. आपली बाई म्हणजे बहीण. आपली बहिणाकडे लहानशी आहे ते. हा, हा. तिला घेऊन जाऊ. म्हणून मारलं म्हणजे मारुती नापास बुक्की. अरे बापा बहिणीने नाचवतो म्हणते. काय लाजगीच वाटते का नाही तुले? का होते तर बाते ती बायका करून घरी आल्यावर बाई. बायको करेल का ना हा. आणि घरी आल्यावर बाई बाई म्हणून म्हणते. काहून तर? अरे 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 हा. काहून माहीतच नाही जगामध्ये. झालं आली आपतच. का आली आपण? आता नाचे हा अग्गा हो गा हो नाचे आहेत. कोठी कोठी डान्सर आहेत भाऊ. कोठी आहे? तो मले सोन्या सांगत होता डान्सर आहेत म्हणे नागपूरले. नागपूरला आहे म्हणे. हो नागपूरला कोणत्या ठिकाणी? नागपूरले आहेत ना. अबे हो पण नागपूर काही लहानसा आहे का अंबाडी सारखा आहे? नागपूर काय लहानच आहे? असं 60 किलोमीटर आहे ना. असं 60 किलोमीटर आहे कोण? नागपूर. आणि तू किती किलोमीटर आहेस? तू आली का लाता खाची? नाही, लाता. एवढा बरोबर मला मारुशा नाही लागत आहे अरुण तुले. लाता नाही खात मी. भात भाजी रोटी पोळी खातो. हो 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 हा. तर नागपूर असा आहे ना. असं 60 किलो म्हणजे लहानसा नाही आहे का? हा हा मोठा आहे नागपूर. एवढं. हा माखड रागारत पाहिजे याच्या मनात अबे, काय? कोण्या दिवशी मला अटॅक येणार माझ्या डोक्याची नस फाटत. असं उडपाटा पारपाटा नको बोलत जा माझ्यासोबत. तू नस फाटली का मग सुई धागाने शिवून देईन. हा सुई धाग्याने शिवून देते का ना. हा पाहिले हा तर नागपूर लहानसं नाही म्हणलं. कोणत्या ठिकाणी राहतात? अरे याच्या आहेत एका विशिष्ट ठिकाणी. विशिष्ट ठिकाणी. हो कोणतं ठिकाण? हा नागपूरले. हो तो कोणत्या नागपूरला कोणत्या ठिकाणी? गंगा जमनार. का त्याला दुसरी जागात नाही भेटली? एवढं पवित्र ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला हा खराब म्हणते. कसं पवित्र आहे? कसं म्हणजे? अरे गंगा जमुना सरस्वती हा तिथे तिन्ही नद्याचा संगम होती. अरे वा. नाक दाबुनी बुचकाळी मारती. हा. तिरच घर ते तुले पाजती. मला लागा मारून. मी म्हणलं असंच असतील रे. पण माझ्या गुरुच्या वरचा गुरु आहेस तू. कोण? तू- तुझ्या गुरुच्या वरचा महागुरु. मला असं माहित राहिलं असतं हा. ना. मी त्याला गुरु नसतो केलो. हा. तुलाच गुरु केलो असतो. पण का करू हित भराचा फरक पडला. हित बराचा. हा. तिच्या पितर बे रडू नको. तू काय नाही, मी नाही लढत. हा. ते ती चाल हा काय रे? माय बॅग आण. तू बॅग आणू? बॅग ना. बॅग मध्ये हा. थंडीचे दिवस आहेत. हो थंडी लागते. हा. त्याच्यात जॅकेट गिकेट आहे. जॅकेट घे. पाय एक काम करतो. हा. एक पोता घेतो हा. आणि त्या पोत्यामध्ये धरतो दोनही बॅगा. हा. आणि दुसरा एक पोता धरतो. हा. त्या पोत्याचा गठ्ठा मानतो डोक्यावर दोघं जण जाऊ. ते पोते कायले. कायले म्हणजे? कायले पोते? दवा हिवाचे 2 दिवसात दव लागला हा. काही एका पोतात तू धरतो आणि एका पोतात मी धरशील. त्याच्या बहीण हा पाहिल्या भाऊ याल्या म्हणते अक्कल. काऊ तू नाही सुधत नाही. काऊ पोते ते जर्किन आहे ना. जर्किन कोणत्या कामाची? जर्किंग. हा. जर्किंग म्हणजे? हा बे जर्किंग म्हणजे ते अंगात टाकायचं कोट. ते झूल. झूल नाही बे.
बैलाची झूल बे बैलाची झूल नाही, स्वेटर स्वेटर म्हणतात त्याला, स्वेटर. का स्वेटर. शेटर ते स्वेटर म्हटलं, स्वेटर. तुला नाही समजत मला बापू. जा लवकर बॅग आण हा आणि चाल लवकर तयारी करून. हो चाल घेतला बॅग. हो अरे बाप्पा रे, काहूंगा याच्या पायीनं तर मी पुरा मजाक नाही भाऊ. हे बॅग पकडण्याची पद्धत होय का बे? अरे कोटी अटकली काम खतम नाटक वाचीन काम. अबे पण चांगला माणसासारखा पकड ना. माणसा- हे गारवडी लोक पकडते हे तसं. असं? तू काय गारवडी होय? नाही मग चांगला लटकाव. चांगला पकड. झालं आता बरं जमलं. मी का म्हणलो, अरे हा नागपूरला जायला आपल्याला 1 तास लागेल. हो बरोबर आहे. हा आणि असं जर आपण सूम मध्ये जर गेलो, हा. काही बोलत चालत गेलो नाही हा तर नागपूर आपल्याला खूप लांब वाटेल, हो नाही का? हो. आणि बोलत चालत गेलो, एखाद्या देवाचं नामस्मरण जर करत गेलो हा. तर आपल्याला लवकर नागपूर गाठता येईल. हो तर तुला काही एखादी भजन पूजन येते? मला गाणं हो हो. मला गाणं येते हा पण आमचं मला म्हणून पाहू का मी म्हणून पाहू म्हणजे मनच लागत. म्हणून पाहू का हा म्हणून पाहू का नाही मन. म्हणतो हा. म्हणतो म्हणू का अबे म्हणणं लवकर लवकर. हे कायचं होय बे? म्हणतो हा मन लवकर मन. म्हणू का ते का म्हणू का म्हणतात? लमच्या ती खारकीचा पता नाही ना. म्हणू का काही म्हणून बदाम म्हणजे मी तर मारते तू मारतेस म्हणजे तू बोलते म्हणू का म्हणू पण खरं कोणती आजा म्हणा का मारुती दातावर बुकती. तिच्या भीतर म्हणू हा मन लवकर मन. म्हणतो आवाज काढतो हा हा चांगल्या सुरात आलात मन. हो या लोकांना बिलकुल दंग झाले पाहिजे बसलेले लोक. हो आवाज काढतो प्रकाश फाटणकरचा हा प्रकाश पाटणकरचा आवाज. प्रकाश फाटणकर हा बे फाटणकर नाही, हा पाटणकर. बर बर हा. पाय आवाज काढतो हा. हे काही आवाज काढण्याची पद्धत होय का बे? हे आवाज बरा नाही झाला हा. हा सुरो हा सूर होय. हा नरक्या सूर होय, नरक्या सूर. हा मा याले वाणवेत राहिले काय झाले कायचा वाणवे नाही. परत दुसऱ्याहून काढतो हा, आवाज. चांगला सूर काढ. पैसे देते का ना पाय हा मोतीन काढून हातात एक माशी मागत देते जमन करी पुन्हा देतो पुन्हा देतो. चालतो आता हा. जय लक्ष्मी माय अशीच येऊ देत जा करतो भाऊ चालू हा हा गाणं चालू कर लवकर. लग्नाच्या हळदीने अन पिवळी झाली रमा लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा भीमराया घरी नादाया भीमराया घरी नादा खरंच रे काहून खूप सुंदर आहे आवाज तुझा. वाव. मला असं वाटते मी शाहीर मोठा बेकार पडलो. काहून मी सेकंड शाहीर राहिलो असतो, तू शाहीर जर राहिला असता का नाही. हा. आपण रोजचे कार्यक्रम घे. कार्यक्रमाला काही वाद नाही आणि पैशाला काही कमी नाही. मी शाहीर तू नाच्या तुला काही वाटत नाही नाही. काहून
एवढा मारतो रे तुले हा दया येते त्या हाल तिकडे पाहून मारावले समजला का नाही हा. अरुण मला सुद्धा गाणं म्हणावं असं वाटते तू गाणं म्हणतात हा मन मलाही मन कारण चांगल्या कार्याला आम्हाला देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आदित्य हा. डेकोरेशन अंबाडी कृपा राहुलजी वंजारी साहेब यांच्याकडे 21 रुपये आलेला आहे. धन्यवाद हा. अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए हाँ शाबास माछ्या उरल्या माछ्या उरल्या माछ्या उरल्या मस्ती में रंग मस्ताने हो गए हाँ और साई तेरे नाम के दीवाने हो गए हाँ साई तेरे नाम के दीवाने हो गए हाँ साई तेरे नाम के दीवाने हो जगता नहीं तेरे बिना दिल मेरा लगता नहीं और मन का चिराग मेरा जगता नहीं सारी दुनिया से बेगाने हो गए हाँ सारी दुनिया से बेगाने हो गए तो साई तेरे नाम के दीवाने हो गए साई तेरे नाम के दीवाने हो काय हेच ठिकाण आलं हेच ठिकाण हेच होय हा मार आवाज मार लवकर कोणाला मारू आवाज ओ यार कोणाला मारू म्हणजे जे डान्सर पाहण्यासाठी आलो त्याने आवाज मार अच्छा मारतो आवाज या काढो हो का मला समजत मला काय म्हणतात ते नाही माहिती आवाज मारून पाहतो सोनू अरे सोन्या दादा रे अरे सोनू दादा सोनू रे ए सोन्या अरे ए काऊ स्वयंपाक हातात चालला सोन्या रे पाय का पाय आम्हाला का भाकऱ्या समज तू भाकऱ्या तुझ्या घरी का जेवायला आलो आम्ही मग काय आला मगाशी आताही आला हो म्हणजे सरुदी हो मी भीक मागायला आलो तुझ्या घरी दे ना नंदी आणतो ना आणि महादेवी द्यातो का मगाशी आतास ना तू मी भिंगी समजला मला बापरे हा पाहिलं मला भिंगी समजून राहिला हाईट गीट पाहिली चालला चुरावर हो चला हा दाबून देईन मला मग हा पुरा अफजल खान मी आपलं काम कर बस रे भूत चोंगीले का मारू नको मी भागवत करतो तुला माहित आहे का तू मग कायचं गावात भागवत करतो भागवत होय कायचं भागवत आम्ही श्रीकृष्णाचं भागवत करतो गावामध्ये कोण तू हो असं हो का मग तुझ्यापाशी आहेत का ना का तू कोण आहेस माणूस अरे हो हा माणूस तो याले का ढोर समजून राहिलो मी म्हणजे तू आपल्यासारखा हे समजून राहिलास मध्ये मी का म्हणतो तुझ्यापाशी बाया आहेत का ना काही मिरची तोडाले मिरची तोडणार का नाचावाले नाचायले चाललं मी येतो ना हा डान्सर हा केवढा मोठा दिसून का ना खरंच तुझ्या लक्षात लमच्या याला नाचत सोबत फाटक फुटक नाचत कारण तू सांगू का आता लमच्या होली अरे बा म्हणे माझ घरी येऊन तू मला शानपण सांगून राहिलास का ए भाऊ का भाऊ घेऊ काही नाही मग तुला का भाटव म्हणू तर म्हण ना तर कोणता फरक पडून राहिला म्हणशील तर का हेंद्रा माणूस हे सांगून राहिला बरं ते जाऊ दे तू आलास काय रे माझ्या घरी आहे का तू खाली खाली चांगला पाय तुला मी आता सांग हिशोबानं बोल अरे तुझी वाली तुझ्या जवळ ज्या बायात नाचणाऱ्या त्या खाली आहेत आता असा म्हण ना एकाळ फुटणी तू कोण त्याच्या मला तू त्याचा कोण बायाचा कोणच तू कोण म्हणजे एजंट म्हणजे भाड खाया बे तुला पाय तू काहून याची आली का रे दलाल म्हणतात का नाही का दलाल म्हणलं का मी ना एजंट म्हणलं दलाल नाही म्हणत त्याला थक गेला दलालीचा तिकडं आता हा एजंट हा हो एजंट हा भाड खाय एजंट मारली एक कनपटात नाही भाऊ मग तर
आम्हाला पाहिजे होते दोन का दोन नाचे पाहिजे होते. बे नाचे तुले पाय मी आता सांग नाचे म्हणायचं नाही डान्सर म्हणायचं डान्सर. डान्सर नाचे नाही म्हणत नाही नाचे म्हणत मोठा राग मोठ्यानं मारते. डान्सर म्हणजे काय होते तुला सांगू का नाचे म्हणजे डान्सर होते ना असं बापा. तू आज अभ्यास जास्तच वाढला खरं आहे ना. घे ना राहू दे तुमच्यात का राहू दे गुपचाप. बरं ठीक आहे हा केव्हा पाहिजे. आम्हाला उद्या पाहिजे. उद्या हो किती 2 4 1 दोन दोन 2 हो केव्हा सकाळ संध्याकाळ रात्री. आम्हाला तीनही टाइम पाहिजे. तिने टाइम मध्ये हा सव्वा सकाळ दुपार संध्याकाळ. गोळ्या होत का गोळ्या होत डॉक्टरने दिलेल्या का सकाळ दुपार संध्याकाळ सांगून आला तर हे बढिया. बरोबर आहे ना. काय तर बरोबर आहे. सकाळी पाहिजे आम्हाला गण म्हणाले दुपारी पाहिजे प्लॅटिंग करायले आणि संध्याकाळी पाहिजे मुद्रा म्हणाले. डान्सर गण म्हणते त्या बापानं पाहिलं होतं आमच्या संघ पाहिजे ना असं म्हणलं मग. हा मग तर दाखव ना मग. का दाखवू तू आपली दाखव. तुले अरे याच तर तू डान्सर पाहिजे असतं तू पाय तू उलटा तिलटा बोलू नको. का होता काउंट म्हणजे बरं नाचे दाखव डान्सर दाखव. बरं ठीक आहे दाखवतो पण ॲडव्हान्स जमा करायला लागते. ना? पहिले हातात एका अडवान्स का हे ॲडव्हान्स थोडं इकडे पाय. हा म्हणजे शाहीर आहे कोण. हा शाहीर आहे हा तू आहेस कोण. हा 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 म्हणजे शाहीर नमस्कारजी. नमस्कारजी. साहेब वेळ कमी आहे अजून बोललो असतो तुमच्यासोबत. बरं बाजी शाहीर म्हणले ना हा शाहीर का हो शाहीर नाही तर का मी शाहीर असं हा सेकंड शाहीर. शाबास. अरे वा ह्या वे सेकंड शाहीर हा गुडगांडिया. लवकर बोलाव म्हणा. हा लवकर बोलव. का बोला आपल्या बाया बोलव. आम्हाला भाई ना तिकडं मनात हसून राहिला असतं. तर बाई ए मावशा पौर्णिमा ये कुठे गेली ये कुठे गेली तर इकून ये ना इकड मागून येतेस तर. एक गोष्ट सांगू काय आपल्याकडे ते पार्टीवाले शाहीर निशान शाहीर ते आले आहेत. कार्यक्रम आहे म्हणते उद्या. बोलणं चालणं करून घ्या ॲडव्हान्स घेऊन घ्या कसं काय आहे काय नाही ठीक आहे बोलून घ्या ठीक आहे. हो ना. हॅलो नमस्कार. कायची होय नमस्कार. हे पाहुणे जरी आमच्या घरी आले तर त्यांच्या माना सन्मानाने आम्ही अगोदर नमस्कार करतो. नमस्कार मॅडम. हा कसे का तुम्ही ठीक आहे. हो मी ठीक आहे. का नाव आहे तुमचं. माझं माझं मावशा आणि तिचं तिचा पौर्णिमा. तू अमावस्या हो आणि तिचं पौर्णिमा. हो ह्या तर वरत राहतात खाली खाली गु खाले डुकरा. तू मारशील का मला कोणत्या दिवशी जानशी. अबे हे खेळ नव्हे हे नागपूर आहे नागपूर. याची तलवारी निघते तलवारी कापून कापून हिशे टाकतील. तू येणं बाय तुला का करत आहे बे वरतून खाली खाले यायला उतरलं बा म्हणून म्हणजे अबे चांगला बोल ना तर मी चांगला जाईन भाडीत गेले ते शायरी फेरी. तर बाई काय अमावस्या पौर्णिमा हो ठीक आहे. कुठे राहता तुम्ही. आम्ही हा, आम्ही नागपूर इतवारीला राहतो. गंगा जमनाथ. अरे त्याच्या मागेच राहतो आम्ही. त्याच्या मांग राहता. हो गंगा जमनाच्या मांग. हो. त्याची का करता आलू शिकता. ए हा कोण आहे याला तमीजनी बोलायला सांगा. हा कसल्या अपशब्दामध्ये बोलत आहे माझ्यासोबत. मॅडम माफी मागतो. हे बघा माझ्या घरी येऊन अपशब्दामध्ये बोलायला चालेल नाही. माझी गोष्ट ऐकता मी माफी मागतो. माझा भाऊ अशिक्षित आहे मग त्याला कशाला बोलवता. आणि तो त्याच्यामुळे त्याला तेवढं काही बोलता येत नाही. त्याला अभ्यास नाही नॉलेज नाही आणि कुठे असा तो गेला नाही फिरायला चार मग लोकं- त्यांना अभ्यास नाही नॉलेज नाही तर मग तुम्ही बोला. नाही मी रोज अभ्यास करतो. तुमचा तू अभ्यास कमी आहे. मी रोज अभ्यास करतो. कळईक खळूक अडकीत डब्बा कणाचा वो मनाचा मो. हा मनातच बोलते. याची इच्छा काहीतरी आहे भाऊ. बाई तुमचं नाव विचारलं. हा आमचं नाव नाही विचारा. काय आहे तुमचं नाव. का बोलते का मोठी पेड्याच्या वाणीच्या बहीण माझी तर कथाच का होते. तोंडाले पाणी सुटते पण गिटकून टाकतो. काही पण बोलता. हात नको लाव बाई मग अंग गरम होते. ए बाई काय माझं नाव हो याचं ना अरुण. त्यानं जसं अमावस्या पौर्णिमा सांगितलं हा, वरची बाजू ठेवली हा.
आपण खालची नाही ठेवायची हित बरं वरच राहायचं. अरे बाबा तिच्या वरतच राहू ना आपण. तिच्या वरतच ठेवायचं म्हणलं. तिच्या वर तिच्या वरत काय रे? खालता तिच्या खालता नावाचा. तू बिलकुल बोलू नको. म्हणजे त्याच्यापेक्षा कमजोर नाही सांगायचं हा, नाव. वरचं. चांगलं ठोस नाव सांग. वरचं हा वरचं नाव सांग. बरोबर ठेवतो. हा नाका तसं तुया. हे बाई काय आमचं नाव. हो तुमचं नाव हे बाई हा वय सोपा. अगो बाई सोपा याचं नाव आहे सोपा आणि माझं नाव आहे पलंग. मला हो बापरे मग हा वय सोपा हा याच्यावर बसा मी हो पलंग मायावर झोपा. तुझ्या झोपतो घरी त्याचा बाहेर पलंग तुझ्या झोपतो का रे डुकरा. तुला काही लाज गीत वाटते का नाही बे? झोपायला सांगायला मला हे अशी अवहेलना करतो स्वतःची. मला डुकरा मला मी कवा गु खाल्लो. बे गु खाल चुप बिलकुल. तुझा तोंडच तसा गु खाल्ल्यासारखा आहे. लमचं भाव होय म्हणते सोपा याच्यावर बसा मी हो पलंग मा सगळ्यात का झोपा. हा झोपा झोपा याच्यावर ठेवा. बोले चांगलं लागल म्हणते. चांगलं नाव सांग. त्यांना विचार पैसे किती घ्याल आणि तुम्ही काय म्हणतात शायरी कशा पद्धतीने करता नाचकाम हे सगळं विचार. आणि वेळ कमी आहे आपल्याकडे बंधू आणि आपल्याला जायचं उद्या सकाळचा कार्यक्रम आहे आरामही झाला पाहिजे. बरोबर पद्धतशीर विचार. हॅलो काय हॅलो बायको. हा काय हे आता मायको. हे बघा माझ्या घरी माझी टवाळकी करायला आले का तुम्ही. हे का होय मायको का टवाळकी करायला आले का. तुमच्या पाया लागू. हे बे मारू. हे मायको म्हणजे का होय. मायको मायको म्हणजे मग काय इले माणूस म्हणू नाही इले माणूस. हे बघा तुम्हाला डान्सर ठरवायचं असेल तर नीट नेटकीपणाने इथे वागा नाही तर चालतं व्हा. बाई तुले का म्हणू मी. तुमच्यासारखे लई भेटतात आम्हाला ठेकेदार. मी बाई म्हणू का तुले. मग तुले बाई म्हणू. हो तू काय याची बहीणच. अरे बहिणी सारखीच आहे. बहिणीसारखी आहेस मग बायको कोणाला म्हणीन. म्हणजे तू मला बायको करायला आला का इथे. माणूस होस का तू. तुझ्या सारख्याला नवरा करते का रे का डुकरा. तिच्या बहिमा चाम गादून जाम गादून म्हणते का गे हा भदी पिपडी. शिंका चांगला झालेला सौदा. इकडे हे 10 रुपये घे. नाही नको देऊ. 10 रुपये घे पण चांगला बघ. का म्हणू. अबे मारून टाकतील आपल्याला. तो पहिला तिचा तो दलाल आहे का नाही. लंबा चकडा गोरा गोमटा उचपुरा आहे बदमाश आहे. तो मला वार्ता ऐकायला अरे भेटली. बापा त्याच्या पोट्टीला डोरा मारलो म्हणे. तुला काय माहित आहे. ए बाई तुम्ही डान्स काम करता. हो कोणतं डान्स करता. मला हा. मी सर्वच नृत्य करते. मला एकदम अशी प्रोफेशनल डान्सर आहे मी. कोणती डान्स. प्रोफेशनल कायची. अरे प्रोफेशनल म्हणजे उत्तम प्रकारची डान्सर. तर अशी उत्तम म्हणलं तू फोपस म्हणली तर म्हणलं कारच कडून आणू बघ तुझ्यासाठी. तुझ्या कानामध्ये तेल टाकावं लागते. टीचर पितर. हा बाई तुम्ही सकाळी करता. हो दुपारी करता. हो. संध्याकाळी करता. आम्ही 3 टाइम करतो. बसल्यानं करता. हो बसल्यानं पण करतो. उभ्यानं करता. हो आणि झोपल्या नाही करता. हो उभ्यानं बसल्यानं झोपल्यानं सर्वच प्रकारे हे का करतो. होय बे. तुला समजत आहे तुमच्याकडे. नुसते समजत तुला समजते. घोटाळा तुला ते बाळा. तोंडात आलेला घास हिसकून टाकते हा माणूस. बाई काय उभ्यानं डान्स करता. हो बसल्यानं लावणी करता. हो आणि झोपल्यानं का करता. ती पण एक ऍक्शन आहे. डान्सर लोकांनी तुम्हाला काय करणार. बरं बाबा. हा बरं हा करून दाखवता का एखादा डान्स. कुणाचा आमचा. नाही मी नाचतो. त्यातही काही हरकत नाही. मग मी नाचू. हो अरे तू का बनशील तर माणूस. नाही मी बघणार. तू बघशील. हो. का पाहशील नाही का. इकडे इकडे. अबे चांगला सांगणं नको लागू त्याच्या नांदाले. हा आता का म्हणू. आता पद्धतशीर म्हणा आम्हाला एखादी चांगली लावणी नाचून दाखवा. ए बाई हा. ए बाई म्हणा. काय ए बाई म्हणा. सकाळपासून पाहून राहिली तुझा बळबळ बळबळ जंगल मिट्टू. येती मारलं मोठा बाका लागला एका टाईम मार मला. अरे पाहिजे का. ते बोलता हात ते भुरी असं वाटतं का. ए मला बहिणीवर नजर नाही ठेवायचा. बेल डोऱ्याचे 2 डोरे काढून फेकून दे. बाई नाचून दाखव ना. नाचून दाखव. हा. बरं बस कोटी बचू. अरे सोप्या मग
आता हो तर जागा सांग त्याची जाऊन तोंड बसतो मी. बस सोफ्यावर. बस. तुम्ही पण बसा. पौर्णिमा, अगं आपल्याला तमाशामध्ये ठरवण्यासाठी ठेकेदार साहेब आले आहे. हो काय? मग त्यांना एक उत्तम प्रकारची लावणी सादर करून दाखव. मी चांगला लावणीचं तोडच करून दाखवते. हो ना? करून दाखवशील? हो ना? मग वाजव रे ढोलक्या. उभा होय. जमला. का जमला? एवढं मोठं धुमन खेळ मग आगार अबे आता काही पाहायचं काम नाही. उद्याचा तमाशा आहे विठ्ठल शाहीर सोबत. फलकावून देतो उद्या विठ्ठल शाहीरले. पुरा आरपार आचारा विचारानं ज्ञाना गुणानं. अबे अवजार नाही, ज्ञानाच्या शस्त्रानं फलकावून देतो. अबे अहो कसं वाटलं? छान वाटली ना? नाही तिची चांगली वाटली हो. लावणी. हो. आता तू आपली दाखव. काय दाखव माझी? लावणी लावणी. तुला अगोदर सांगितलं माझ्याशी बोलायचं आहे तर तोंड सांभाळून बोलायचं. बरं दाखव. नाही तर बसा. बघता रेशमाच्या रे गाणी लाली काळ धाग्यानी. रेशमाच्या गाणी लाली काळ धाग्यानी. कर्नाटकी नक्षी काढी काढीला. हाती तुम्ही त्याला मारताना त्याच्यावर रागवता ना, पण माझ्या काळजाला दुःख वाटते. समजलं का नाही? माझा जीवलग एकुलता एक भाऊ आहे. तो असं काय एकुलता एक भाऊ आहे, दुसरा झालाच नाही मला. माझ्या घरी येऊन माझी छेडखानी करतो. माफी मागतो त्याबद्दल. तुम्ही राग मानू नको घ्या. आणि तो तुम्ही जसं उत्तम प्रकारचे डान्सर आहात की नाही, त्या पद्धतीनं माझा भाऊ उत्तम प्रकारचा नक्कलगार आहे. असं हा, त्याच्या बोलण्यामध्ये जादू आहे आणि म्हणून तो तसा बोलते दोन हाती. दादा कोणके फेल आहे त्याच्या समोर. हो. हा दादा कोणके सामोरून. हो जी, मला खूप ऐकायला भेटली तुमच्या भावाची खूप लंबी आहे. बापा माय का लंबी आहे कीर्ती. हो तेच म्हणलं मी का म्हणलं होतं. मला एक सांग, तू केव्हा पाहायला गेली होती? मी तर त्या दिवशी पाणी फिरायला गेली होती ना. तू एक काम कर, त्याला विचार पैसे किती लागतील, पैसे किती, आणि त्याला उद्याची तारीख देऊन दे. त्याचा नंबर, फोन नंबर घे आणि आपला सुद्धा नंबर दे. हॅलो. काय? हेलो, बोलो. मैं बाबूराव बोलता हूँ. अब मैं क्या बोलूं, मैं शांताबाई हूँ. तू शांताबाई, क्या बात है रंग रंगीला. चोंगल्या. मला का म्हणलं ना, का म्हणलं. ए बाई, काय? उद्याची तारीख हो. पक्की. असं. कोणती तारीख?
कोणती तारीख आहे? उद्याची हा 32 तारीख. त्या बापानं त्या आजानं पाहिलं ना एवढा 32 तारीख. दिसतो बाई हा माणूस. कोणती तारीख आहे उद्याची? अबे 22 तारीख पण. हा 22. 32 तारीख आहे नाही? त्या मताने तरी 32 तारीख. नाही येत कधी त्या निर्माता दिसते ते मला जगाचा पुरा. तारखीचा. हा तारखेचा. बाई काय? उद्याची तारीख हा कोणती तारीख आहे? कोणती? 9 तारीख. हा 9 तारीख. हा बाई पैसे किती घेशील? मी हा एका रात्रीचे 5,000. डोक्यात तसे खावायला पैसा नाही आमच्यापाशी. इथे 5,000 रुपये कोटी द्यावा. हे बाई काही कमी होतील का? माझे 2,500 आणि माझ्या बहिणीचे 2,500 असे एकूण मिळून 5,000. अच्छा अच्छा. मग आता बाई तुमचा नंबर पाहिजे होता. माझा हा. घ्या ना. हा सांग. दे ना. घ्या ना, लिहा ना. तर दे ना तर. काय देऊ? फोन नंबर हो. हा काय आहे असा? नाही येतेच लिहितो मी इकडं. मा पेन इकडं चालतं. इकडं वरतं येणं येतो इकडंच. म्हणजे एवढाच आहे? बापा तेवढाच आहे. घ्या पेन घ्या अगोदर. हा पेन हा 30 बटनचा. हो घ्या. सांग. 1,7 हा थांब रे. हा 1,7 हा 1,7 1,7 1,7 डुकरा मारते इकडं मारत. हा 1,7 1,7 अरे तू असं काय अडावडी करतो? तू म्हणते तशी मी म्हणतो. मी बाई आहे, मी अशीच बोलते. आम्ही माणूस आहे, मी असेच बोलतो. पण हा एखाद्या बाईलगत काम करून राहिलास? हो मी बायले हो. मग मला 4-5 पोरं आहेत. मग पण बायकोच्या नावावरच मानावर का देत नाही. सांगतोस का? हा, सांग. 1,7 1,7 3,3 14 पायीचा नंबर. 1,7 पायीचा नंबर. 1,7 3,3 14 म्हणते. 14 म्हणते 14 म्हणजे 14 एकावर 4. अरे हिंदी मध्ये सांगितली 14. काहीतरी बिघाड भाऊ. माझ्यामध्ये बिघाड आहे? 1,7 3,3 14. हो अजून झालं. झाला हो. बाई मग हो वाल्याच्या इथं झालं. अरे हा लँडलाईन नंबर आहे. हा? मग बर मा नंबर तुमचा? हो. त्या मी तुमचा घेते नंबर. घे मावाला. सांगा. 93 93 78 78 61 61 62 62 63 63 67. हा कोणता नंबर होय बे? 61 62 63 64 न 67. चांगला नंबर नाही सांगते तुले. मा नंबर तो आहे. तो लँडलाईन नंबर सांग. कोणता? लँडलाईन मला येत नाही लँडलाईन. इकडे इकडे ये मध्ये. तू बोलतेस का नाही? हा कोणा दिवशी हसणार मरून जाईन मी. अटॅक येऊन जाईन मध्ये. तर तू लँडलाईन म्हणतेस. लँडलाईन लँड होय का? हा तो म्हणजे घरगुती डब्बेवाला फोन. तो नंबर सांग बरोबर व्यवस्थित. तो नंबर मला नाही येत. तुला नाही येत? मला पाठ. लिहा घ्या. मॅडमजी. सांगा. 70 38 70 38 66 96 92. 66 96 92. ठीक आहे. बरं. मी का म्हटलं अरू? हा 94 मी 95. काय हा 94 मी 95 का? तर मला 8 दिसते. तिकडे नको बोला. मी का म्हटलं अरुण यायचा ऍडव्हान्स देऊन दे. ॲडव्हान्स हो ॲडव्हान्स मापासून आहे. आता मी देतो ना. तू देऊन दे ना आपल्या हातात. हा मीच देऊन देतो आपल्या हातानं. मॅडम काय? हे तुम्हाला ऍडव्हान्स हो. आणि तुम्हाला सुद्धा. ठीक आहे. पण उद्या हे तुम्हाला ॲडव्हान्स हा ते त्याला ॲडव्हान्स हा रातच्याने येऊन द्या. हो कसं? आता रातच्यानी कशाला? उद्या दिवसाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला माझं गाव माहित आहे ना. मांडळ बघितलं? मांडळ. हो. मांडळ का धर म्हणला? बे मांडळ. मला काहीतरी धर ऐकू. हो याला धर ऐकवायला खरा. मांडळ जवळ माझं गाव पारडी आहे आणि तिथून ऑटो वगैरे लागतात आणि कदाचित ऑटो तुम्हाला नाही मिळालं. तुम्ही मांडळला एवढे जरी थांबले तरी मी तिथूनच त्याच मार्गे येणार आहोत. मांडळवरून आपल्याला मोद्याला जायचं आहे. तिथून बाबूला भाऊला घेऊन शनी आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आम्ही शाहिरी कशा पद्धतीने करतो जरा थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. सांगा. थोडक्यामध्ये दिल के बाजार में सूरत देखी नहीं जाती. अगो बाई.
दिल के बाजार में सूरत देखी नहीं जाती, और माल अच्छा हो तो मैडम दौलत देखी नहीं जाती। सद्गुणात महाराज की जय। जेव्हा जेव्हा याच्या बापाची तेजवी आहे गाड्याचं बाई का बोलू मैडम जी, काय दिल के बाजार में सूरत देखी नहीं जाती, और माल अच्छा हो तो दौलत देखी नहीं जाती। एक बार दिल और जान निछावर तू कर दे, और प्यार हो जाए मैडम तो कभी कीमत देखी नहीं जाती। बाई मस्त शायरी म्हणतात तुम्ही। अशा पद्धतीने आम्ही शेर शायरी म्हणून शायरी करत असतो आणि गाणं म्हणत असतो नवीन नवीन चालीवर। समजलं का? 3 पद्धतीने शायरी केली जाते मॅडम जी। आणि म्हणून काय म्हणतो, अरे अखियों को रहने दो, अखियों के आस पास, अच्छा अखियों को रहने दो, अखियों के आस पास, दूर से दिल की बुझती रहे प्यास, अखियों को रहने दो, अखियों के आस पास, दूर से दिल की बुझती रहे प्यास, अखियों को रहने दो, अखियों के रहने दो, अखियों के आसपास, दूर से दिल की बुझती रहे प्यास, अखियों को रहने दो। याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला। यानंतर आमच्या जोडीला लाभलेला प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय साहेब यांच्याकडे 100 रुपये आणि सन्माननीय आमचे मोठे भाऊ पैलवान साहेब गणेशजी 10 केलेले मुक्काम कोई यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली। पार्टी आभारी, धन्यवाद।
ठेकेदार आत्मारामजी देशमुख साहेब यांच्याकडून 21 रुपये आलेले